आळूच्या पानाच्या वड्या आता मी उकडायला ठेवलेले आहेत गॅसवरती अशा पद्धतीने. खाली पाणी चाळणीवरती त्या मध्यम अशा आचेवरती त्याला मी 10 ते 15 मिनटं उकडून घेणार आहे. आता बेसन, लिंबू, तिखट, मीठ त्याच्यामध्ये थोडेसे पांढरे तीळ मिक्स करून घेतलेलं आहे सगळं मिश्रण. त्याच्यामध्ये 2 टाइप्स ऑफ ब्लड सेल आहेत, तांबडे पिशे, पांढरे पिशे, क्षार गट आहे, ए बी ए ओबी ए ओ ए ओ गटाचं रक्त सगळ्यांना चालतं, हे आपण करू शकतो. पण ब्लडचं तसं तुम्ही भोग तुमचे भोगू शकता, पण तुमच्या प्रारब्धात चेंज करू शकत नाही. जे असणार आहे ते असणार आहे. मग हे ऋषी मुनींनी लिहून ठेवलेले जे ग्रंथ आहे, आजही महाराज तुम्ही 2026 एकावर एक हरिपाठ ज्ञानेश्वरी ह्या चिंतनामध्ये ताकद आहे. एक विशिष्ट मार्केटमध्ये आता पावसाळ्यात खूप मुबलक प्रमाणात भेटत आहे आळूची पानं. तसं नाही, आईन्स्टाईन न्यूटनचा म्हणजे न्यूटनने जेव्हा गतिविषयक नियम मांडले तर न्यूटनची पहिला नियम असा आहे गतीचा की एखादा पदार्थ स्थिर आहे, हा स्थिर पदार्थ, याच्यावर काहीच क्रिया केली नाही तर तो स्थिर राहतो, आणि याच्यावर जर उत्पादनाची क्रिया केली तर तो आपली जागा बघा. म्हणजे न्यूटन शास्त्रज्ञांचं असं म्हणणं आहे की याच्यावर जर क्रिया करीत नसेल तर ते स्थिर राहील, आणि क्रिया केली तर ते अस्थिर राहील. तुमच्या जीवनावर संतांचे विचारच नसतील तर तुमचं जीवन राक्षसी राहणारच आहे. आणि तुम्ही जेव्हा संतांच्या नाईवडिलांच्या ग्रंथांचं वाचन करा तेव्हा तुमच्या जीवनाला क्रांती मिळणार. हा न्यूटनने सांगितलेला नियम संतांच्या नियमाशी. मग न्यूटनने तिसरा नियम असा मानला, न्यूटनचा तिसरा नियम मानताना असं म्हटलंय की एखादी क्रिया आहे समोर, 3 ना राहिले, ती क्रिया तितक्या जोरात प्रतिक्रिया. जे उदाहरण असं देतं त्यांचं असं आहे, दरवाजावर लाथ मारा तर दरवाजा जितक्या जोरात पुढे जातो तितक्या जोरात मागे. आणि हा नियम न्यूटनने क्रिया त्यांचा असं न्यूटन या शास्त्रज्ञांचं असं म्हणणं आहे, क्रिया आहे आणि प्रतिक्रिया आहे, दोन्हीची बलं सारखी आहे, बलं सारखी आहे, बलं सारखी आहे, पण दोघांची दिशा भिन्न आहे. दोघांची दिशा लात मारली तिकडून दरवाजा इकडे गेला, हे दोघांची बलं सारखी आहे. प्रतिक्रिया क्रिया एकाची क्रिया आहे, एखादी प्रतिक्रिया आहे. जसं तुम्ही संपत्ती कमवता, ज्ञान कमवता, संपत्तीमध्ये 2 प्रकार आहेत, एक दैवी संपत्ती आहे, एक आसुरी संपत्ती. कीर्तन ही दैवी संपत्ती आहे, दैवी संपत्ती ती तुमची कमी जास्त होऊ शकते, पण त्या संपत्तीपासून तुम्हाला मिळणारा जो आनंद आहे त्याला चालेल, त्याला चालेल, तो तुम्ही इव्हॅल्युएशन करू शकता. इकडे तुमची जी आसुरी संपत्ती आहे, तुम्ही टक्का घेऊ शकता, कमिशन घेऊ शकता, एखाद्यामध्ये दलाली घेऊ शकता, बंडशाही करू शकता, आणि त्यातून तुम्ही जी संपत्ती कमवता ती संपत्ती तुम्हाला मिळाल्याचा आनंद मिळणार आहे, त्यात शंका नाही. पण तो आनंद आणि त्या आनंदाचा परिणाम तुम्ही केलेल्या कर्माची फळं तुमच्या घरातल्या अंगावर, तुमच्या आहारावर, परिणामी तुमच्या मुलांच्या बुद्धीवरती तुम्हाला ते कळू येणार नाही. अरे माझा मुलगा तसे शिकतो, अरे माझ्या स्वप्न सुद्धा